अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे। अधिवेशनामध्ये पारित विधेयकांची माहिती मिळणार आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नेमके कोणते मुद्दे हे चर्चेमध्ये येणार आहेत हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र शेवटचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सूप वाजणार आहे, त्यामुळे आज शेवटच्या दिवशी कोणते मुद्दे हे उपस्थित करण्यात येतील आणि आरोप प्रत्यारोप करताना पुन्हा एकदा शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आपल्याला पाहायला मिळतील काय? त्याच्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025चा आता शेवटचा दिवस आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होता आता शेवटचा त्यातला दिवस आहे। आज महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी कामगार सल्लागार समितीची बैठक जी आहे ती होईल आणि त्यानंतर पावसाळा अधिवेशन नेमकं कोणत्या तारखेपासून सुरू होईल याची घोषणा देखील आज करण्यात येईल। सोबतच आज बघायला गेलं तर विरोधकांनी मागील 30 दिवसांपासून कोणते आंदोलन जे आहे ते पायऱ्यांवर केलेलं नाहीये। मात्र आज शेवटचा दिवस असल्या कारणाने आज कोणत्या भूमिकेत विरोधक या विधान भवनावर येणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि त्याचसोबत सर्वसामान्य नागरिकांसाठी या अधिवेशनात काही घोषणा झालेली नाहीये, तर या मुद्द्यावर सभागृहामध्ये काही चर्चा होते का आणि पटलावर कुठले अनेक मुद्दे ठेवले जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि याचबद्दल मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडनं काही घोषणा नवीन करण्यात येते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। या अधिवेशनामध्ये अनेक असे मुद्दे जे आहेत ते पाहायला मिळाले जे सर्वसामान्यांच्या किंवा दलितांच्या नाही आहेत। मात्र कुठेतरी अर्थसंकल्प जो 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला त्यामधनं अनेक महाराष्ट्रामधील गोष्टींमध्ये जे आहेत ते बदल देखील दिसून आलेले आहेत। विरोधक आज कुठली भूमिका घेणार, काही आंदोलन करणार का याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र सत्ताधारी आमदार जे आहेत त्यांच्या देखील अनेक मागण्या ज्या आहेत त्या अजून लक्षवेधीचे मुद्दे होते, त्याकडे देखील अजून सकारात्मक त्यांना उत्तर मिळाले नाही आहेत असा देखील आरोप जो आहे सत्ताधारी आमदारांकडनं करण्यात येत आहे। अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।